नमस्कार. रोजच्या प्रवासात टोल नाक्यावर होणारा खर्च वाचवण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे आणि आज आपण नेमका तोच मार्ग जाणून घेणार आहोत. NHAIच्या लोकल मंथली पासबद्दलची ही सगळी माहिती खास स्थानिक रहिवाशांसाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया. रोज कामावर जाताना किंवा इतर कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडलं की समोर येतो टोल नाका. रोजच्या रोज तिथे थांबा आणि पैसे द्या. महिन्याच्या शेवटी जेव्हा हिशोब मांडला जातो तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, यावर किती मोठा खर्च झालाय. हा त्रास खूप लोकांना होतो नाही का? इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, पास नसेल तर महिन्याचा टोल खर्च कितीही होऊ शकतो, कधी जास्त कधी कमी. पण जर पास असेल तर एका निश्चित आणि कमी किमतीमध्ये महिनाभर कितीही प्रवास करता येतो, म्हणजे टेन्शनच नाही. चला तर मग या रोजच्या टोलच्या त्रासावर सरकारचा अधिकृत उपाय नक्की आहे तरी काय, हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच आपलं NHAI काय करतं? तर जे लोक टोल नाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिसरात राहतात त्यांच्यासाठी एक खास डिस्काउंट पास देतं. याच पासला आपण लोकल मंथली पास असं म्हणतो. ओके, तर मग या पासची नेमकी किंमत किती असते आणि त्याचे फायदे तरी काय काय आहेत? चला आता यावरच लक्ष देऊया. अनेकांना वाटतं की या पासची किंमत फिक्स 300 रुपये आहे, पण थांबा, खरं तर तसं नाहीये. सध्या म्हणजे 2024-25 या वर्षासाठी या पासची किंमत आहे साधारणपणे 340 रुपये. हो, 340 रुपये. आणि ही किंमत कायम सारखी का नसते? याचं कारण म्हणजे दरवर्षी महागाई निर्देशांकानुसार यात थोडाफार बदल केला जातो. त्यामुळे हा आकडा दरवर्षी थोडा बदलू शकतो, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता या पासच्या काही खास गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे हा पास फक्त एकाच टोल नाक्यासाठी वापरता येतो. दुसरं म्हणजे त्या एका नाक्यावरून महिनाभर कितीही वेळा ये-जा करता येते, म्हणजे अनलिमिटेड प्रवास. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पास फक्त आणि फक्त खासगी गाड्यांसाठीच आहे, ज्यांची नंबर प्लेट पांढरी असते. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. पाहूया की या पाससाठी नक्की कोण अर्ज करू शकतं आणि त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. नीट लक्ष द्या. ज्या गाडीची नंबर प्लेट पांढरी आहे म्हणजेच ती गाडी खासगी वापरासाठी आहे, फक्त त्याच गाडीला हा पास मिळतो. पिवळी नंबर प्लेट असलेल्या टॅक्सी किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यावसायिक गाडीला हा पास मिळत नाही. अर्ज करण्याआधी फक्त 3 गोष्टी तयार ठेवायच्या आहेत. एक, रहिवासाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड किंवा वोटर ID वगैरे. दुसरं, गाडीचं RC बुक जे तुमच्या स्वतःच्या नावावर हवं. आणि तिसरं म्हणजे गाडीला फास्टॅग लावलेलं असणं आणि ते चालू असणं खूप गरजेचं आहे. बरं, सगळं तर समजलं, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पाससाठी अर्ज करायचा कसा? घाबरू नका, यासाठी 2 अगदी सोपे मार्ग आहेत. एक ऑनलाईन आणि दुसरा ऑफलाईन. पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑफलाईन. यासाठी काही नाही, फक्त जवळच्या टोल प्लाझाच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे आपल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी द्यायच्या आणि ते लगेचच पास आपल्या फास्टॅगवर चालू करून देतील. अगदी सोपं आहे. आणि दुसरा मार्ग आहे ऑनलाईन, जो घर बसल्या करता येतो. ज्या बँकेचा फास्टॅग आहे त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवर लॉग इन करायचं. तिथे लोकल पास किंवा मंथली पास असा ऑप्शन शोधायचा. मग कागदपत्र अपलोड करायची आणि ऑनलाईन पेमेंट करायचं. झालं काम. चला आता थोडं भविष्यात डोकावून पाहूया, कारण टोल गोळा करण्याची जी सध्याची पद्धत आहे ना, ती लवकरच पूर्णपणे बदलणार आहे. तर मग काय, या नवीन टेक्नॉलॉजीमुळे देशभरातले सगळे टोल नाके कायमचे बंद होणार? हा एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ही नवीन सिस्टम आहे GNSS, म्हणजेच ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम. आता हे नाव ऐकून गोंधळून जायची गरज नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, गाडी कुठे जाते, किती किलोमीटर फिरते, हे सगळं सॅटेलाइटवरून पाहिलं जाईल. आणि मग जेवढा प्रवास झालाय अगदी तेवढाच टोल बँक अकाउंटमधून आपोआप कट होईल. म्हणजे टोल नाकाच नाही. आणि हो, यात स्थानिकांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. या नवीन सिस्टममध्ये राष्ट्रीय महामार्गावरचा सुरुवातीचा 20 किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे मोफत असण्याची शक्यता आहे. सध्या काही निवडक हायवेवर याची टेस्टिंग सुरू आहे आणि पुढे जाऊन हेच टोल प्लाझाची जागा घेईल. तर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की भविष्यात स्थानिकांचा प्रवास पूर्णपणे टोल फ्री होणार? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि हे नवीन तंत्रज्ञान नक्की काय बदल घडवतं हे पाहणं खरंच खूप उत्सुकतेचं ठरणार आहे.